लाडके कणखर कर्तव्यदक्ष आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणीचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, पालकमंत्री खाडे साहेब, आपल्या शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री आणि माझ्यासाठी आणि अनिल भाऊसाठी जे पालकमंत्री होते आणि आजही आहेत ते शंभूराज देसाई, कृष्णा कोरे महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे साहेब, तुमच्या सर्वांचं एक तरुण लाडकं नेतृत्व, सुहास बाबरसाहेब, माझे जिवलग मित्र आणि नातेवाईक आदरणीय तानाजी पाटील तथा अध्यक्ष, तडफदार खासदार आदरणीय मानेसाहेब, व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ नेते मंडळी, आज टेंबूच्या 6व्या टप्प्याचं भूमिपूजन झालं. कोणतेही काम आपण मागायला जातो ते मंत्रालयात जातो, मुख्यमंत्र्यांच्याकडे जातो आणि त्या खात्याच्या मंत्र्याकडे जातो. टेंबूचा 6वा टप्पा आम्ही मंत्रालयात मागितला नव्हता, वर्षा बंगल्यावर आम्ही मागितला नव्हता. टेंबूचा 6वा टप्पा मी आणि अनिल भाऊनी मागितला होता, ते गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना मागितलेला होता. आज आमच्यावर जे टीका करताय, गुवाहाटीला गेले गद्दार आहे, त्यांना आज निक्षून मी या ठिकाणी सांगतो, माझे गुरु असलेल्या भाऊंच्या या व्यासपीठावरून सांगतो. तुम्ही सतत आम्हाला सातत्यानं आम्ही गुवाहाटीला गेल्यापासून तुम्ही गद्दार आम्हाला म्हणता. गद्दारी तुम्ही केलेली आहे. पहिल्या दिवशी आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर निवडून आलो, मित्रपक्ष म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी भाषण आमच्यासाठी केले, त्यांची मतं आम्ही घेतली आणि निवडून आल्यानंतर मात्र आम्हाला किती हॉटेलमध्ये पळवलं शिंदे साहेब, तुम्ही हॉटेलची नावं सुद्धा ध्यानात राहिली नाहीत. या हॉटेलातनं बॅगा घ्या, त्या हॉटेलात टाका, त्या हॉटेलातनं 2 दुसरा उचला, तिकडल्या हॉटेला पोटाला अन्न सुद्धा नीट देत नव्हती. अशी सगळी नेते मंडळी आहे. साहेब तुम्ही बी त्यात होता त्यावेळी. आम्ही बोंबलून साहेबांना सांगत होतो, शंभूराजे देसाई, मी, अनिल भाऊ साहेब, ही करू नका हो, लय वाटोळ आमचं होतंय. आमदार एवढ्या वेळ भाजपबरोबर आपण गेल्याला चांगलाही घोटाळा काहीतरी मोठा होतो, साहेब तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. त्यावेळी शिंदे साहेबांनी 16-17 आम्ही आमदार होतो. साहेबांनाही प्रसंग आठवत असेल. साहेबांनी एकच सांगितलं, आपले नेते उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार आहेत, कुणी काही आता बोलायचं नाही. हे प्रेम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबावर अंतःकरणापासून करणारे आज हे मुख्यमंत्री, आणि आम्हाला तुम्ही वेगवेगळ्या व्याख्या देताय. हिम्मत असेल तर उद्धव ठाकरेने त्याच्या आदित्य पोराच्या डोक्यावर दूध व्हायचं, डोक्यावर हात ठेवायचा आणि 50 खोकी आम्हाला दिली म्हणून सांगायचं. नसाल तरी पाटलाच्या आवडा शहाजी पाटील माझ्या दिग्विजय पोराच्या डोक्यावर हात ठेवतो आणि दिग्विजयची शपथ घेऊन मी सांगतो आम्हाला 50 खोकी मिळाली नाहीत म्हणून. कशाला सगळ्या महाराष्ट्राच्या आरडतून वरड सुटलेली आहे ती. महाविकास आघाडी जी सुटली काय नाही तुम्हाला सांगतो, सगळं नेता आहेत. उद्धव साहेब आहे, ती पवार साहेब आहे, सगळी साहेबच आहे. ती सगळी व्यापार माणूस करतो. सोन्या चांदीचं दुकान टाकतोय, कोण हार्डवेअरचं दुकान टाकतोय, कोण किराणा मालाचं दुकान टाकतोय, कोण मॉल टाकतोय, एखादा कोण शाळेची पुस्तकं वह्या विकणार दुकान टाकतोय. पण या महाविकास आघाडीने आता भंगार गोळा करायला महाराष्ट्रात सुरू केलंय. भंगारचा पडीक माल कुठं आहे तेवढा उचलत्या. ते इनकमिंग झालं. कसलं इनकमिंग काय, महाराष्ट्रातला तमाम मतदारा इनकमिंग एकनाथ शिंदे एका नावाभोवती झालेला आहे. आता कुणाचं काय चालत नाही. सगळ्यांनी बसा, शांत राहा. गुडघं दुखवून घ्यायचं ना हातात बावटं चोळायचं संध्याकाळी सारखं असं करून काय याचा फायदा होणार. जनतेच्या हृदयावर ज्यांनी 2.5 वर्षात रात्रंदिवस काम करून स्वतःचा अधिराज्य मिळवलं
ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत. तळागाळातल्या प्रत्येक माणसाचा प्रश्न असंख्य उदाहरणं आहेत. जी आर आहेत. भाषणात सांगताना काय सांगून काय नाही होतं. आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला मिळालं असतं का? आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर शेतकऱ्याची वीज बिलं माफ झाली असती का कायमची? आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर 200 कोटी जळिताचं पैसे शेतकऱ्याला मिळालं असतं का? आम्ही जर गेलो नसतो तर माझ्या मुलींना MD MBBS IAS SP होण्यापर्यंतचं शिक्षण सगळं मोफत करायचा निर्णय झाला असता का? और निर्णय घ्यायला कमीत कमी माणूस भेटावं तर लागतो. 2 वर्षात मुख्यमंत्र्याचा चेहरा फक्त 2 वेळा बघायला मिळाला. आता मतदारसंघाला काय सांगायचं आहे? वेळ कमी आहे, मला जास्त बोलायचं नाही. मी एवढंच सांगतो मित्रांनो, शिंदेसाहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात, राज्याचे मालक तुम्ही आज आहात. कशाला आता वाट बघायची? काय मामलेदाराला बोलवा इथं, त्याला मोजा म्हणावून जाहीर करून टाका सुहास बाबराला आमदार. मतं बी घ्यायला नको, पेट्या बी नको, ती यंत्रणा बी नको, डळडळी तिथं दिसायला लागलं. आता काय शिल्लक राहिलंय का? कशाला 2 महिने का आम्ही ते सुहास बाया म्हणला इथं की भावी तेवढं मला म्हणू नका. मला तिथं सांगितलं, हेलिपॅडवर सांगितलं, बापू मला भावी म्हणायचं नाही तुम्ही. 7,500 ते 8,000 भावी आमदार महाराष्ट्रात हिंडतात. निवडून येणार 288 आहेत. आता राहिलेलं भाविक कुठं नेमकं घालवायचं सांगता का मला?